नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. आरसीबी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील T20 IPL मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल, रजत बाबूला शर्मा आणि विजय सीताराम देवगन या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने भिवंडी, कोनगाव येथील एका लॉजमधून अटक केली. त्यांच्याकडून 12 मोबाईल फोन, 1 टॅब व 1 लॅपटॉप असे एकूण 1,97,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या IPLच्या ज्या मॅचेस चालू आहेत त्या अनुषंगानं बेटिंग बऱ्याच ठिकाणी चालू असतं. त्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे सरांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक क्राईम ब्रँच ठाणे यांना एक माहिती होती की कोणगावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलवरती बेटिंग करणारे काही इसम त्या ठिकाणी आहेत. अशी माहिती मिळाल्यानंतर ACP स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे साहेब, ACP डिटेक्शन 2 डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, API कापडनीस साहेब आणि PSI राठोड आणि त्यांची पूर्ण टीम याने त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्या हॉटेलमध्ये 3 आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ 12 मोबाईल आपण हस्तगत केलेला, 1 लॅपटॉप, 1 टॅब असे एकूण आणि बाकी काही कॅश त्याच्यामध्ये मिळालेले आहे. तर यामध्ये जे 3 आरोपी आपल्याला मिळाले ते शानू ललित बेरीवाल, रजत बाबूलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण असे 3 आरोपी त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेले आहेत. ते तिन्ही राहणारे छत्तीसगड, जिल्हा रायगड आणि छत्तीसगडचे रहिवासी आहेत. आणि याच्यामध्ये जो ॲप आहे शुभलाभ म्हणून एक ॲप त्यांनी वापरलेला आहे आणि दुसरा आहे एक टॅबमध्ये ताज 777 असा एक त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरलेला आहे आणि दुसरं सुपर असिस्टन्स असे 3 ॲप त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत. त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे. त्याच्यामध्ये आणखीनही काही माहिती मिळत आहे की याच्यामध्ये आणखीनही काही वरच्या ज्या लिंक्स आहेत त्या डेव्हलप होत आहेत. तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात IPL मध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेले आहे आणि याच्यामध्ये पुढे ज्या पद्धतीने आरोपी अरेस्ट होतील, माहिती रिव्हील होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल. तर या आरोपींवरती यापूर्वी कुठे गुन्हा दाखल होता का? हा पहिलाच गुन्हा आहे? याच्या आता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत. हे राहणारे छत्तीसगडचे आहेत. तर छत्तीसगड पोलीस कडून आपण माहिती घेतोय याच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का, तर तशी माहिती मिळाल्यास आपल्याला शेअर करा. याच्यामध्ये बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाही आहे. याच्यामध्ये इंट्रोगेशन मध्ये माहिती घेतली असता बेटिंग मध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवणे, याच्यामध्ये हे जे काही ॲप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे देतात अशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा काही अँगल नाही. साधारणतः सर किती आतापर्यंत त्यांच्याकडनं पैसे हस्तगत करण्यात आले आणि किती जणांनी जे आहे ह्याच्यामध्ये पैसे लावले होते? त्याच्यामध्ये टोटल कॅश किती आहे? 11 कॅश ऑनलाईनच असते. त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कॅश आपल्याला याच्यामध्ये हस्तगत झालेली नाही, पण ऑनलाईन जे लावतात आणि त्यांना ऑनलाईनच ते पे होतात अशा पद्धतीनं आहे. तर याच्यामध्ये 1,97,000चा आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. आणखीनही याच्यामध्ये रिव्हील होण्याची शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये जे ॲप वेगवेगळे आहेत यांच्यात जे काही सायपनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं, ते सायपनिंग जे पैशाचं होतं ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आणखीनही काही रिव्हील होण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर यांनीच डेव्हलप केलेलं का यांच्या अजून हे सॉफ्टवेअर यांचं नसतं? नाही, हे यांनी डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे. हे निश्चित स्वरूपात हे काही त्याच्या एजन्सीज कडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात आणि यांचे जे हायर लेवलचे काही बुकीज असतात ते हे ॲप यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावर ते बेटिंग लावतात. हायर लेवलचे बुकी कोण आहे, त्याच्यामध्ये आणखीन कोण इन्व्हॉल्व आहे ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिव्हील
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गोदामात सापडलेल्या निवडणूक विषयक साहित्यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. या गोदामातील साहित्याचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भामधील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं. त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे. हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्त्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती. त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असे नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे, तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती. त्याशिवाय ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सध्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्त्वाचं साहित्य नसेल तर तो इतरत्र वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती. या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती. या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली. हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं आढळून आलं. यामध्ये जुन्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य, लिफाफे, प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं. यातीलच एका ट्रंकमध्ये काही कंट्रोल युनिट दिसून आले. या संदर्भातला सविस्तर अहवाल माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे. त्यानंतर ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाजाची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला. या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या
जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सध्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी, अर्थात आम्ही ठाणेकर. माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला. माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय. माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय. माझं कथ्थक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर. ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं. ठाण्यात माझ्या रंगायतन आहे, ठाण्यात माझ्या मोठमोठी थिएटर्स आहेत. माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या. त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या. कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती, जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची. ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत. त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची, वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची. ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत, ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. काहींची नावं माझ्याकडनं राहतील. ठाण्यात प्रवीण दवणे आहेत, ठाण्यात अशोक बागवेत आणि मी आहे. काय हवं अजून, असं माझं ठाणं आहे. या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं, कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता. ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं. माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे. त्यांचा सहवास नसता मिळाला तर असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक, असं मला वाटलं असतं. पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला, पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं. अजूनही मला बरेचदा विचारतात, खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात. कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमीसुद्धा आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.